नमस्कार मित्रांनो, आज मौजे मांडवे या ठिकाणी एक बैल एक दुसरा असं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आज बक्कासूरच्या नावाच्या दोन चिठ्ठ्या आहेत. गर्णिकीच्या राजाच्या नावाची एक चिठ्ठी आहे. वेगाचा शेवट सर्जाच्या नावाच्या दोन चिठ्ठ्या आहेत आणि विनायक शेठ लिंगरे यांच्या डायमंडच्या नावाच्या 2 ते 3 चिठ्ठ्या आहेत. नक्कीच चला बघूया. आजच्या मैदानामध्ये टोटल 54 गट पळणार आहेत, 53 गट पळणार आहेत आणि त्या 53 गटामध्ये कोणते बैल कोणत्या गटात पळणार आहेत चला बघूया. गट क्रमांक 1 मध्ये पळणार आहे चिक्या 4x4 आणि त्याच्यासोबत पळणार आहे माणिक 4x4 म्हणजे घरचाच साज पळताना दिसेल आपल्याला आजच्या मैदानामध्ये. 2 नंबरच्या गटामध्ये रंगा शेठ या नावाचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये खटावकरांचा मथुर आणि सर्जा हा घरचाच साज पळताना दिसेल आपल्याला. बघूया काय कमाल करतोय मथुर आणि सर्जा. गट क्रमांक 4 मध्ये दगडूशेठ आणि बजरंग ही दोन्ही घरचा साज पळताना दिसेल आपल्याला आजच्या मैदानामध्ये. गट क्रमांक 5 मध्ये मन्या आणि बुलेट फॅन्स सातारा यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया कोणते बैल पळतायत. गट क्रमांक 6 मध्ये राजा हा बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 7 मध्ये बुलेट 47 हा बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 8 मध्ये मल्हार पिस्टन घरचा साज पळताना दिसेल. गट क्रमांक 9 मध्ये बादशाह 50 आणि इस्कूट ही जोडी पळताना दिसेल आपल्याला आजच्या मैदानामध्ये. गट क्रमांक 10 मध्ये या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया बक्कासूर पळतोय की कोण पळतोय. बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी आहे. तसेच बाबूशेठ माने घरनिकी यांच्या नावाची चिठ्ठी आहे. परंतु बघूया कारण की घरनिकीच्या राजाच्या पायाला दुखापत झाली. नक्कीच आता त्यांचा कोणता बैल पळतोय बघूया. गट क्रमांक 11 मध्ये पक्षा ग्रुप विसापूर यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 12 मध्ये गोविंदा हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आडगा शेठ या बैलाच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 14 मध्ये बैलगाडा क्षेत्रातील किंग मेकर असं म्हणून त्यांची ओळख आहे आणि सप्तहिंद केसरी त्यांचा बैल आहे. भारत 7007 किरणप्पा शालगाव कालगावकरांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 14 मध्ये. गट क्रमांक 15 मध्ये छोटा वजीर म्हणजेच भिवघाट एक्सप्रेस जो वजीर पळतो त्यांच्या दावणीतला एक छोटा वजीर आहे. बघूया आज काय कमाल करतोय हा वजीर. गट क्रमांक 16 मध्ये पैंजण या नावाचा बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 17 मध्ये रायफल 79 आणि मावळकरांचा शिवा ही दोन्ही बैल म्हणजे दोन्ही जोडी या मैदानामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये केसरी नावाचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये बजरंग नावाचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 20 मध्ये ससा आणि भद्रा तसेच मांडवेकरांचा सोन्या 2552 ही बैल पळताना दिसतील. गट क्रमांक 21 मध्ये लाडू या नावाचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 22 मध्ये माणिकराव म्हणजे समीर भैया इस्लामपूर यांचा जो नवीन खरेदी जो आहे तो माणिक बैल तो पळताना दिसेल. गट क्रमांक 23 मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पळतोय की कोण पळतोय बघूया त्यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 24 मध्ये बादशाह ग्रुप वाठार किरवली यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया काय कमाल करतोय हा बादशाहच्या नावाने चिठ्ठी निघाली. बादशाह पळतोय की कोणता बैल पळतोय बघूया. गट क्रमांक 25 मध्ये सुमित माने किन्हीकरांचा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 26 मध्ये सोन्या आणि रायफल ही जोडी पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 27 मध्ये बक्या डॉन फलटण या नावाची चिठ्ठी आहे. बघूया कोणता बैल पळतोय. बक्याच्या नावाने चिठ्ठी काढलेली आहे. गट क्रमांक 28 मध्ये साताराच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया कोणता बैल पळतोय सातारकरांचा. गट क्रमांक 29 मध्ये महिमानगड या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया कोणता बैल पळतोय. गट क्रमांक 30 मध्ये आपल्या या बैलगाडा क्षेत्रातील ज्याला देव असं म्हटलं जातं असा हा 12 वेळा हिंद केसरी असलेला बक्कासूर च्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया बक्कासूर पळतोय की कोण पळतोय. गट क्रमांक 31 मध्ये या बैलगाडा क्षेत्रातील पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आज पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 31 मध्ये. गट क्रमांक 32 मध्ये 0085 सर्जा
हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 33 मध्ये रायफल आणि सोन्या ही जोडी काय कमाल करते बघूया. गट क्रमांक 34 मध्ये लाडू पळताना दिसेल. गट क्रमांक 35 मध्ये शिवा जोकर फॅन्स या नावाची चिठ्ठी आहे. तसेच संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया त्यांचा कोणता बैल पळताना दिसेल आजच्या मैदानामध्ये. गट क्रमांक 36 मध्ये पुन्हा एकदा वेगाचा शेवट सर्जा हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 36 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे, परंतु वेगाचा शेवट सर्जा याचा पैरा कोण आहे याचा पैरा अजून माहीत नाहीये. नक्कीच जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा, कारण की सर्जाचा पळ जो आहे तो संबंध महाराष्ट्राला आजच्या मैदानामध्ये बघायचा आहे. त्याला बैल पुराण झाला आहे सर्जाला. नक्कीच बघूया काय करतोय आज कमाल त्याच्यासोबत असणारा बैल. गट क्रमांक 37 मध्ये जागवार हा बैल पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 38 मध्ये पुन्हा एकदा जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. सुंदर पळतोय की कोणता बैल पळतोय त्यांच्या दावणीचा बघावे लागेल. गट क्रमांक 39 मध्ये मल्हार हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 40 मध्ये जगदंब ग्रुप साठेवाडी यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया कोणता बैल पळतोय. गट क्रमांक 41 मध्ये वॉन्टेड आणि फौजी ही जोडी पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 42 मध्ये पिस्टन हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 43 मध्ये भारत आणि भीमा घरचा साज पळताना दिसेल. तसेच शंभू आणि देवा हा घरचा साज सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक 43 मध्ये. गट क्रमांक 44 मध्ये काली या बैलाच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया काय कमाल करतोय हा काली. गट क्रमांक 45 मध्ये मन्या आणि बुलेट फॅन्स यांच्या नावाची चिठ्ठी आहे. बघूया काय कमाल करतायत ते. गट क्रमांक 46 मध्ये सर्जा आणि चिक्या फॅन्स चरवली, तसेच हरण्या 27 यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 47 मध्ये कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला स्वराज 855च्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक 47 मध्ये. गट क्रमांक 48 मध्ये माऊली 999 तसेच बिरजा सुरलीचा ही बैल पळताना दिसतील गट क्रमांक 48 मध्ये. गट क्रमांक 39 मध्ये पिस्टनचा पालीकरांचा पिस्टल पळताना दिसेल. गट क्रमांक 50 मध्ये राजधानी एक्सप्रेस बलमा तसेच विनायक शेठ लेंगरे यांचा डायमंड यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 51 मध्ये 46-47 सिद्धू ग्रुप यांच्या नावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 52 मध्ये स्पीड किंग सर्जा तसेच शाहिदभाई नातीपुते यांच्या नावाची चिठ्ठी आहे. आणि गट क्रमांक शेवट 53 पक्षा 72 हा बैल पळताना दिसेल. म्हणजेच आजच्या मौजे मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आजच्या 1 दुसरा 1 बैल मैदानामध्ये टोटल 53 गट पळताना दिसतील. बक्कासूर, वेगाचा शेवट, सर्जा, गर्निकीच्या राजाची चिठ्ठी आहे. बघूया ही टॉपची 3 बैल जीवन ड्रायव्हर निनामेचा सुंदर सुद्धा आहे, सप्त हिंद केसरी भारत सुद्धा आहे. बघूया कोणत्या गटात कोणती बैल पळतात आज बघा. धन्यवाद.